R15 आता बस एवढीच. चला मित्रांनो, एक आत्तापर्यंतचं सुंदर दृश्य. आता इथून तर ना आपली एक्सपर्ट जाणार ना R15 जाणार. सो इथे आपण एक सुंदर व्ह्यू असं बघायला जातोय. छोटीशी ऑफ राईड होती पण छान होती. चला मी सेल्फी स्टिक लावतो. सो चला मित्रांनो, आपण आता गाडी ठेवून वरती चाललोय. सो एक फर्स्ट टाइम मी गावी जाताना ह्या स्पॉट विजिट करणार आहे आणि तेही तुमच्याबरोबर. सो आपल्याबरोबर आहे प्रथमेश. किती चालायला लागते माहिती नाही आतमध्ये, बट रस्ता असा काही आहे. वाव, मी कॅमेरा सेट करतो. सो चला. वाव वाव वाव, एक्साइटमेंट. इथून व्ह्यू दिसतोय आता. लेट्स सी. वाव वाव वाव, व्हॉट अ व्ह्यू मित्रांनो. खूपच छान. कोणतं लोकेशन बोललं आहे? तर या वॉटरफॉलचं नाव आहे केंबुर्ली धबधबा. सो हा असा काही व्ह्यू आहे त्याचा. ऑसम मित्रांनो, ऑसम. आतमध्ये जाऊया. हा वाव, अगदी खूबसूरत नजारा. बट पावसाच्या वेळेला हे खूप रिस्की आहे मित्रांनो. मित्रांनो, एकदम सुखद असं वातावरण आहे. तुम्ही कधी आला ना तर खरंच विजिट द्या. धबधब्याचं नाव, लोकेशन मी तुम्हाला व्हिडिओमध्ये मेन्शन करणार. स्पॉट इट्स व्हेरी ऑसम. चलो. अरे एवढे मिलिटरीने अडवले का तुला? अरे ह्या मिलिटरी टीमने एवढे अडवले का तुला? किती जमा केले?
ह्यानं किती जमा केले बोललो. अगड बिस्किट आहे रे, भांडण नाही ना करणार. बिस्किट आहे हा इकडे. यो यो या यो यो ये ये तुला तर ते बघ बाकीचे खाता संपला. एक छोटासा ब्रेक आहे हा मित्रांनो, लास्ट. बस एक छोटा ब्रेक आणि मग आपण आता पोलादपूरला थांबलोय. तिथून आता कंटिन्यू गाडी चालू होणार आहे. सो मग डायरेक्ट आता पाणी आणि थोडा थंडा पिऊया. डायरेक्ट कशेडी घाट क्रॉस करू. कशेडी घाट चढून आपल्याला आता कशेडी टर्नल क्रॉस करायचं. कशेडी घाट आता आपल्याला पूर्णतः नाही चढायचं आहे, त्यामुळे आपण ॲटलिस्ट 35 मिनिट या 30 मिनिट तरी आपल्या इथे होणार. सुपर हे असं नागमोडी वळणाचा रस्ता गाडी चालवायला मजा येते. फक्त तुमच्या टायरला ग्रीप चांगली हवी. चला टर्नल मध्ये इंटर करूया. लाईट तर लावावी लागणार. टाइम सेव्ह करण्यासाठी हा एक उत्तम मार्ग आहे टर्नल. त्याच्या आधी हा पूर्ण डोंगर चढून पलीकडे उतरवायला लागायचं. यासाठी 35 to 45 मिनिट्स लागायचे. तर हा एवढा डिस्टन्स हा फक्त 7 ते 8 मिनिटांमध्ये कव्हर होते. आता म्हणजे अर्धा तास तरी हा टर्नल सेव्ह करतो. फॅनचा असा धगधग असा आवाज आहे ना, एकदम बेस साऊंड वाटतंय. अजूनही काम चालूच आहे. मध्ये मध्ये पाणी पडते. एवढा डोंगर पोखरल्यानंतर हे पाणी पडणं हे मला तरी वाटतं साहजिकच आहे. कारण कुठे ना कुठे पाण्याचा संचय कुठून ना कुठून तरी निघणारच. एवढा डोंगर वातावरण म्हणाल ना तर आतमध्ये अतिशय थंड आहे. पूर्ण गारवा आहे. गारवा श्वास घेताना हे समजून येतो. एवढ्या वेळात आपण हा डोंगर क्रॉस केलाय. हे हाच डोंगर क्रॉस करण्यासाठी पूर्ण घाट चढून उतरायला अर्धा तासापेक्षा जास्त वेळ लागायचा. पण तोच आता हे विदिन 5 मिनिट to 7 मिनिट हे पॉसिबल झालं आहे.
चला आता थेट भरणे नाक्याला भेटणार आहोत. चला भरणे नाकामध्ये पोहोचलो आपण. हे काळकाई देवीचं मंदिराचं गेट आहे. इकडे मंदिर आहे आणि हे छोटं मंदिर. आता एकदा गाडीची एअर प्रेशर चेक करूया आणि मग आपल्या गावासाठी राईट टर्न मारून निघूया. पेट्रोल तर टाकायची गरज नाही आहे, पण एअर प्रेशर चेक करण्याची गरज आहे. रोड खूप खराब होते आणि हलका पंक्चर आहे असं म्हणाले होते. तर लेट्स सी, फक्त हवा चेक करूया, बाकी काही गरज नाही आहे. हे आहे आपलं भरणे नाका, भारत पेट्रोल पंप. चला आता आपण भरणे नाक्यावरून राईड घेतलाय माझ्या गावासाठी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. पण मॅक्झिमम अर्ध्या तासामध्ये बापरे, मिरर बघतात की नाही माहिती नाही. खेडच्या आतमधल्या रोडने चाललोय आपण. रेल्वे स्टेशन वाला जो रोड आहे तो रोड पकडून चाललोय, कारण खेडवरून जो मार्केटवाला रोड आहे आजचा खूप ट्रॅफिक असणार तिथे. सो ते बघतो रे नाम्या. भाऊ चला, ही खेडवाली नदी आहे. बॅक रोडने चाललोय आपण. छोटी चिवटाई. मुलं बघतात गाडीतून बघा. हे माझं फेवरेट लोकेशन. अतिशय सुंदर ठिकाणी असं मंदिर बांधलंय. समोरचं वातावरण म्हणजे समोर नदी आहे, उंचावरती मंदिर. मंदिर हे उंचावरतीच असावं, पण जे समोर रस्ता आहे, नदी आहे आणि उंचावरती मंदिर, छान होतं. हा गावचा घाट बरं, अरुंद रस्ता आणि सगळा घाट. त्यात कधीही बस येण्याची शक्यता असते. इथं येणं या रोडला म्हणजे मुंबईहून गावी खेडला पोचेपर्यंत जेवढा हॉर्न वाजत नसेल ना, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं हा हॉर्न इथे वाजवायला लागतो.
कारण समोरून येणारी गाडी तर दिसत नाही. प्रश्न पडतो की जायचं कुठून आणि कसं. कुठून जायचं? दिस इज द राइट वे और रॉन्ग? राइट वे. अगर गिर जाएगा धक्के की हो जाएगा इधर भाई. हाँ ये बच गए. नहीं तो धक्की चली कन्फर्म. हे संगलट होतं. पण आता आहोत संगलटमध्ये. संगलटमधून आता आपण एंटर करणार माझ्या गावामध्ये. खूप छान असा रस्ता होता. आपल्या गावाला आपल्याला जायची जी उत्सुकता असते ना ती काही वेगळीच असते. हे एक फायनली ही आता नदी क्रॉस केली की आपण आपल्या गावच्या सीमेमध्ये एंटर करणार आहोत. ही आमच्या गावची रमजाई नदी ही अशी काहीशी. तर फायनली माझ्या कोंडे गावामध्ये आपण एंटर केलेलं आहे. वॉटरफॉल वाला जो आपण लोकेशन विजिट केलं दॅट्स वॉज अमेझिंग. चंगू मंगू हे माझ्या वाडीकडे जाणारा रस्ता. आता जिथून आता मी लेफ्ट मारला ती कदमवाडी होती. आता हा माझ्या वाडीकडे जाणार रस्ता. आणि एक छोटी नदी. हे गणपती विसर्जन घाट आमचा. एवढासाच पॅच आहे जो डांबरीकरण व्हायचा बाकी आहे. मे बी तो यावर्षी होईल अशी आशा बाळगतो. काही मीटर अंतर आहे बस. एवढाच तो कच्चा रस्ता होता. आता इथून इथे राईट साईडला बघितला तर माझं घर आहे. पण मला असा पूर्ण राऊंड सर्कल मारून त्यामध्ये जावं लागतं. ही आमची प्राथमिक शाळा, शाळा कोंडे नंबर 3.
किती सुट्टी आहे? आहे बरी आहेस ना? चल. सो क्या बोलते? ठीक आहे चल. हा हा. तर प्रथमेश त्याच्या घर हा इथे आहे, पण तो सर्कल मारून गेला. आणि माझ्याकडे जायला हा आता यावर्षी झालेला नवीन रस्ता हा पूर्ण माझ्या घरापर्यंत नेईल मला. तर थँक्यू. आया नहीं गड्डी कहाँ से जाएगी मेरी? लेना तो इधर से पड़ेगा. काके काके अंदर काका काकीचं घर. हे कोण बघतंय? हाय. नाही गाडी लागतो तिकडे. हे माझं जुनं घर आणि इकडे आहे हे आमचं आत्ताचं माझं ड्रीम होम. सो वी फायनली रिच्ड ॲट माय विलेज. दरवेळी मी एकटा यायचो, आज तुम्हा सर्वांबरोबर मी माझ्या घरी पोहोचलो.